नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वीच्या अनुषंगाने आणि 11वीच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. सगळ्यांचं मी आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तुम्हाला अपडेट मिळाली असेल आणि बऱ्याच वर्तमानपत्रांमधून तुम्ही वाचले असेल अपडेट की इयत्ता 11वीची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती यावर्षी लवकर सुरू होणार आहे. मग म्हणजे बोर्डानं असं सांगितलं होतं की 10वीची परीक्षा झाली की त्याच्यानंतर लगेच आम्ही प्रवेश प्रक्रिया 11वीची सुरू करू. कारण मागच्या वेळेस इयत्ता 10वीचा निकाल लागल्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. त्याच्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या, सुरुवात होती. पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं ऍडमिशन जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने होणार होतं मागच्या वर्षी. त्याच्यामुळे मागचं वर्ष नवीनच होतं बोर्डासाठी. त्याच्यामुळे खूप साऱ्या अडचणी आल्या आणि या अडचणीमधून शिकून किंवा या अडचणीमधून एक धडा घेऊन या वर्षीपासून शिक्षण विभागानं असं ठरवलंय की 11वीची जी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे जी लवकर सुरू करायची यावर्षी. लवकर म्हणजे कधी सुरू करायची? 10वीची परीक्षा झाल्यानंतर लगेच सुरू करायची ते ठरवलं आणि त्या अनुषंगाने आता कदाचित त्या संदर्भातली अपडेट जी आहे ती लवकरच आपल्यापर्यंत येईल. अपडेट आल्यानंतर मी तुमच्या समोर शेअर करेल आणि कशा प्रकारे ते रजिस्ट्रेशन करायचं या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करू. पण त्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की 10वीचा निकाल मग कधी लागणार, असा एक प्रश्न बऱ्याच मुलांकडून आला की सर मग 10वीचा निकाल यावर्षी कधी लागेल. तर त्या अनुषंगाने एक महत्त्वाची अपडेट शेअर करतो की आता 10वीची परीक्षा झाली आणि पेपर चेकिंग सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आता निकालाच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर मागच्या वर्षी इयत्ता 10वीचा निकाल 13 मेला काहीतरी लागला होता बघा. 13 मेला लागला होता. 13 मे म्हणजे हा 13 मे म्हणजे 13 मे बघा. 13 मे म्हणजे दुसऱ्या आठवड्यातला शेवटचा दिवस. दुसरा आठवडा जो आहे त्याच्यातला सेकंड लास्ट डे म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये इयत्ता 10वीचा निकाल मागच्या वर्षी लागला होता. या वर्षी सुद्धा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये इयत्ता 10वीचा निकाल लागू शकतो. त्या अनुषंगाने आपल्याला तयार राहायचंय. पण 10वीचा निकाल लागण्याच्या अगोदर आपल्याला काही महत्त्वाची कागदपत्र जी लागतील 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ती कागदपत्रांची जमवाजमव करा आणि तुम्ही ठरवून पण घ्या की मला इयत्ता 10वीला नेमकं कुठं ॲडमिशन, 11वीला नेमकं कुठं ॲडमिशन घ्यायचंय, आर्ट्सला घ्यायचंय, सायन्सला घ्यायचंय, कॉमर्सला घ्यायचंय, ITIला घ्यायचंय, डिप्लोमाला घ्यायचंय. या सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवून घ्या की बाबा मला आता कुठं ॲडमिशन घ्यायचं. या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही ठरवून घेतल्या पाहिजेत. निकाल तुमचा मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये लागेल. तिसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता दाट असते किंवा दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी वगैरे लागू शकतो. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे बोर्डाच्या परीक्षेच्या रिझल्टच्या अपडेट्स आणि त्याचबरोबर 11वी प्रवेश प्रक्रियेचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचावे असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.